आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नये। मुंबईमधून अमित शहा यांची गर्जना। अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची। उद्धव ठाकरे यांच्याकडून अमित शहांचा अॅनाकोंडा उल्लेख। गाढवही गेले आणि ब्रह्मचारीही गेले अशी भाजपची स्थिती, ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर, 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली। विधानसभेतील पराभवानंतर ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका। मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोटचोरी कराल। मुंबईमधून उद्धव ठाकरेंचं आव्हान, निवडणूक आयोगाला शिक्षा व्हायला हवी। बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हा हल्लाबोल। मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाही, निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। वरळीमध्ये 19,333 मतदार गडबडीतले, एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे। आयोग भाजपसाठी काम करतंय। निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला। अमित शहांची भीती निर्धार मेळाव्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। मंत्री शेलारांचं उद्धव ठाकरेंना ट्विट करत हे उत्तर। राजस्थान, एमपी, यूपी, गुजरात, बंगालसह 12 राज्यांमध्ये एसआर प्रक्रिया होणार। उद्यापासून प्रक्रियेला सुरुवात, 7 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या, आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा। राज ठाकरेंचं बैठकीत पदाधिकाऱ्यांना हे आदेश। नागपुरात दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाजले की 12 या गाण्यावर लावणीचे ठुमके, प्रकार निषेधार्ह, कारवाई करणार। प्रफुल्ल पटेलांचा इशारा। तर मी कलाकार, आग्रहाखातर लावणी केली, शिल्पा शाहीर यांच्याकडून स्पष्टीकरण। हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी ठप्प होण्याची शक्यता। सीएम डीसीएम यांच्या बंगल्याची डागडुजीसह सर्व कामांवर कंत्राटदार संघटनेचा बहिष्कार। मागील अधिवेशनातील 150 कोटींची बिलं अद्यापही न मिळाल्याचा आरोप। आमदार चित्रा वाघ कळवा रुग्णालयात दाखल होताच कर्मचाऱ्यांची धावपळ। प्रसूती कक्षासमोरील धुळखात पडलेला बोर्ड कर्मचाऱ्यांनी बदलला, साफसफाई देखील केली। नांदेडच्या मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडी फोडली। जय जवान जय किसानच्या घोषणा, मदतीचे पैसे अद्याप न मिळाल्यानं दिवाळी अंधारात गेल्याचा आरोप। बच्चू कडूंचं समर्थन। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा उद्या भव्य मोर्चा। शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडूंची शेतकऱ्यांसह नागपूरकडे कूच। अन्नधान्य, कपडे, भाजीपाला घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी। ठाण्यात ट्रॅफिक पोलीस आणि नागरिकांचा वाद। पोलिसांनी एका तरुणाला विना हेल्मेटमुळे दंड ठोठावला, तर दुसरीकडे पोलीसच नंबर नसलेली दुचाकी चालवत असल्याचा नागरिकाचा आरोप।